मला असं वाटत होतं मी लगेच अशी आत्महत्या लगेच करावा, माझं काहीच राहिलं नाही आता. ह्याच्यामध्ये ठिबक गेले, मोटर गेले, तर कुठे काही सापडलं नाही, काहीच नाही. आणि माझ्या खालची जी शेतकरी लाखो शेतकरी त्यांची परिस्थिती हीच झाली. सरकारचे कुणी अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? कोणाशी आजपर्यंत कोणी आता बी कोणी आलेलं नाही. फक्त मीडियावर लोक आमच्यापर्यंत आले तर ते आमचा धन्यवाद म्हणतो त्यांचा. माझा आक्रोश ऐकला रात्री तुम्ही, मला वाचावं अशी माझी माझी इच्छाच नव्हती. इतकं माझं नुकसान झालंय. निराशेच्या गर्दीत असलेल्या शेतकऱ्यांचा आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यासोबत आलेल्या दगड आणि गोट्यांनी एक विहीरच बुजवली गेली आहे. शेतकरी कुटुंबानं आक्रोश केलाय. दुसऱ्याच्या शेतामध्ये साल घालून पैसे जमवले आणि ही विहीर खोदली होती. विहीर बुजली, त्यामुळे आता जगायचं तरी कसं, पुढचं पीक तरी घ्यायचं कसं, असं म्हणत या शेतकरी कुटुंबानं टाहो फोडलाय. शेतामध्ये दगडांचा खच झालाय. ओलिताखाली शेतजमीन आणणारी विहीर सध्या बुजून गेली आहे. धाराशिवच्या भूमी येथे पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. जे तलावाचं पाणी एवढा मोठा प्रवाह होता की त्या नदी पात्राच्या बाजूला असलेल्या विहिरी अक्षरशः बुजून गेलेल्या आहेत. नदीनं पात्र बदललं. तलावाच्या पाण्यासोबत आलेला जो गाळ असेल, दगडगोटे असतील, त्यानं अक्षरशः विहीर बुजून गेलेली आहे. ही पाईपलाईन आहेत, त्या मोटऱ्या आहेत, त्या वाहून गेलेल्या आहेत. हे शेतकरी आपल्या सोबत आहेत. मावशी, विहीर वाहून गेली. खरं तर या विहिरीवर तुमचा संसार उभा राहिलेला असेल. संसार आमचा विहिरीवर स्वतः आम्ही साल नोकऱ्या घातल्या होत्या लोकांच्या. आम्ही लोकांचं 10 रुपये शेकड्याचं पैसे काढून संसार उभा केलता. आम्हाला वाटाणी चाला येत ना. आता आमची अपेक्षा नाही काय करण्याची. आम्हाला जगण्यातच काय उपयोग आहे. आमचं पीक पाणी सर्व वाहून गेलंय. आम्हाला हातीदार काय उरलेलं नाही. आम्ही अन्न खाल्लेलं नाही कोणी रोजच्यापासून. 2 मोटरा गेल्यात, पाईप गेल्यात. भावनिक झालात तुम्ही. कसं पैसे जमा केलं त्या विहिरीसाठी? 10 रुपये शेकड्याचे पैसे काढले होते. अपेक्षा होत्या आम्हाला पुढच्या चांगलं होईल म्हणून. चांगलं झालं, भिजत होतं आमचं भिजान त्याच्यावर. आता कशावर जगायचं आम्ही? या शेतकरी ही आहेत, कष्ट करून ही केली विहीर. कधी बांधली होती? ही 7-8-9 वर्षापूर्वी लोकांची साल घालून हिर पाडली होती. साल नोकऱ्या घालून पैसे जमा केले. बाया पोरं मजुरीनं ऊसतोडी करून विहीर पाडली. जगण्याचं साधन म्हणून त्याला आमचं काही उरलेलं नाही. आता आम्हाला ह्याच्या पुढं आमचं काही राहिलेलं नाही. आता मावशी, रडू नका तुम्ही. खरं तर काय नाही आता काय आमचं उरलंय. आम्ही लेकरं बाळ कशावर जगवायची? आम्हाला काय आता नीट वाटाने चालताय ना. आम्ही कशाने उभं करायचं आता एवढा खेळ? आम्हाला उठलं तर बसायला येईन आणि बसलं तर उठता येईन. आम्ही कशावर करायचं हे? किती एकर शेत ह्याच्यावर भिजताखाली? ह्याच्यावर 2-4 एकर वावर, 4 एकर भिजतंय, भिजत होतं. त्याच्यावर आमची साधनं कसला तरी निर्वाह पोटाचा चालत होता, पण काय राहिलं नाही. आता हे आता ही मागचं गेलं तर पुढे तरी काय येणार आहे? शेत वाहून गेली, माती राहिली नाही शेतावर. कुठं काय पुढचं तरी पीक कुठून येणार? कसं येणार? काय साधन करावं त्याला? एकंदरच ह्या शेतकरी कुटुंबाचा आक्रोश आपण दाखवतोय. खरं तर एक साधी विहीर म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही, मात्र या विहिरीवर संसार असतो. जे शेत असतं ते ओलिताखाली असतं. कोरडवाहू शेती आणि ओलिताखाली शेती याच्यातला फरक जो ज्याला माहितीये त्याला या विहिरीचं महत्व कळेल. आणि या विहिरीमुळे आता पुढचं पीक देखील कसं घ्यावं असा त्यांचा प्रश्न आहे. शेतात दगडगोटे आहेत, विहीर सगळी बुजलेली आहे, पाईपलाईन वाहून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांसमोर दुःखाचा डोंगर साचलाय. आता गरज आहे ती सरकारच्या मदतीची. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. दुसरीकडे हिंगोलीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये मध्यरात्रीच्या नंतर अनेक